स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो, रामकृष्ण हरी। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून दिलेला आहे तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्याबरोबरच तुम्ही डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे आज आपला आषाढी एकादशी स्पेशल व्हिडिओ इथं आपण करणार आहोत। तर फर्स्ट स्टेप काय करायचे बघू शकताय, तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील कोणताही इमेज आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। आणि सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे, लेंथ वाढवून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं आहे की प्रत्येक लेअरला आपल्याला इमेज ॲड करून त्याची काय करायचे, लेंथ वाढवायचे। अशा प्रकारे बघू शकताय लेंथ वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेट केल्यानंतर बघू शकता या चारही बीटमार्कला आपल्याला अशाच प्रकारे काय करायचं, हा जो इमेज ॲड करून याची लेंथ वाढवून अशा प्रकारे काय करायचं, इमेज ॲड करून घ्यायचे। साईज ही वाढवून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे। तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक बघू शकता क्लिअर असा दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकता आपण हाही इमेज ॲड करून घेतलेला आहे आणि याची लेंथ पूर्ण वाढवून इथं सेट केलेला आहे। आता सेट केल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज लेअरला सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन इथं आपल्याला याची ब्लेंडिंग ऑपेसिटी 50% करून घ्यायची आहे। बघू शकता या चारही इमेज लेअरची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती आपल्याला 50% करून घ्यायची आहे। आता अशाच प्रकारे या चारही इमेज लेअर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक जी ऑपेसिटी आहे ती तुम्हाला कमी होताना दिसून येते आणि क्लिअर असं इथं तुम्हाला प्रॉपर दिसून येणार आहे। तर बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। चारही इमेज लेअरला ऑपेसिटी कमी करून घेतल्यानंतर परत एकदा सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। फेड इन फेड आउट हा इफेक्ट लावून परत एकदा ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला स्पॉट कलर लावायचा आहे। म्हणजे हे दोन इफेक्ट बघू शकताय लावून घ्यायचे आहेत आणि इथूनच आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत। कॉपी करून घेतल्यानंतर इथूनपासून ज्या 3 राहिलेल्या इमेज लेअर आहेत त्या प्रत्येक इमेज लेअरला पेस्ट करून घ्यायचे आहेत। म्हणजे तुम्हाला एका क्लिकमध्ये पूर्ण इमेज लेअरला इफेक्ट दिसून येतील। त्यानंतर हे प्रत्येक इमेज लेअर आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे लॉंग प्रेस करून म्हणजे बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, सिम्पली लॉंग प्रेस करून इथं बॅकग्राऊंडला हे चारही इमेज लेअर घेऊन यायचे आहेत। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक आणि याचं युनिकनेस तुम्हाला अशा प्रकारे क्लिअर असं दिसून येणार आहे बघू शकताय। आता हे चारही इमेज लेअर इथं लॉंग प्रेस करून घेऊन आल्यानंतर तुम्ही ग्रुप लिंक बघू शकताय, ग्रुप 1 त्यानंतर ग्रुप 2 ग्रुप 3। तर यामध्ये काय करायचं आहे, जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे तोच आपल्याला फ्रंटला म्हणजे त्या ग्रुपमध्ये ॲड करायचा आहे। त्यासाठी सिम्पली ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच काय करायचं आहे, इथं ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तो मधोमध घेऊन इथं काय करायचं, याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2ला ही आपण काय करायचं आहे की सिम्पली इथं तोच इमेज लेअर जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच इमेज लेअर ॲड करून इथं थोडीशी साईज कमी जास्त करून सेट करून घ्यायची आहे। आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक सिम्पली तर आपण चुकीचा इथं इमेज आहे तो ॲड केलेला आहे। तर सिम्पली इथं काय करायचं आहे की जो बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच इमेज लेअर ॲड करून इथं तुम्ही इथं परफेक्ट सेट करून घ्यायचं आहे। म्हणजे याचं युनिकनेस किंवा कॉम्बिनेशन तुम्हाला इथं युनिक असं दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ॲड केलेला आहे। सेकंड नंबरचा इमेज तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे राहिलेले 2 इमेज लेअर जे बॅकग्राऊंडला इमेज आहेत त्याच इमेज लेअरने सेट करायचे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण ग्रुप लेअरला बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेला आणि इफेक्ट सर्व ॲड केलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की हे जे बॅकग्राऊंडला इमेज आहेत त्याला आपण मूव्ह इफेक्ट द्यायचा आहे।
त्यासाठी काय करायचं आहे की पहिली इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठंही आल्यानंतर एका साईडला इमेज घेऊन यायचा अशा प्रकारे, कोणत्याही एका साईडला. परत स्टार्टिंगला येऊन एक प्लस की द्यायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन परत एकदा प्लस की द्यायचं आहे आणि इथून आपल्याला स्क्रोल करत इकडं जो इमेज आहे तो अशा प्रकारे इकडं घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता थोड्या थोड्या ठिकाणी आपण प्लस की देऊन अशा प्रकारे इमेज आहे तो थोडासा घेतोय. त्यानंतर परत बॅकला आपण इथं मधोमध घ्यायचा आहे. म्हणजे याला मूव्ह इफेक्ट अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली अशाच प्रकारे सेकंड नंबरला तुम्हाला शो करून देतोय. तर सिम्पली सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, म्हणजेच मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे. त्यानंतर इमेज आहे तो या साईडला घेऊन यायचे आहे. म्हणजे काय होणार आहे की आपलं ॲनिमेशन आहे ते युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता स्टार्टिंगला प्लस की द्यायचं आहे, थोडं पुढं आल्यानंतर प्लस की देऊन आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे स्क्रोल करत घ्यायचा आहे. परत थोडं पुढे येऊन प्लस की द्यायचा आहे आणि इमेज स्क्रोल करत इथं घेऊन यायचं आहे. परत थोडंसं पुढं घेऊन प्लस की देऊन इमेज थोडंसं पुढं घेऊन यायचं आहे. म्हणजे याचा हे ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचे राहिलेले दोन्ही इमेज लेअरचे ॲनिमेशन आहेत ते किंवा मूव्ह इन ॲनिमेशन तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण चारही इमेज लेअरला मूव्ह ॲनिमेशन इफेक्ट दिलेला आहे. तर बघू शकता चारही इमेज लेअर तुम्हाला अशा प्रकारे मूव्ह होताना दिसून येतील. तर पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचे आहे 15.10 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत, आता हा एक इमेज बघू शकता आपण. त्यानंतर बघू शकता सेकंड नंबरचा कोणता आहे आपण ॲड करून घ्यायचा आहे, तो इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता हे दोन इमेज ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून इमेज फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही इमेज लेअर काय करायचे, या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचे. म्हणजे जे आपलं ब्लॅक पेन जे किंवा जो इफेक्ट आहे तो या इमेज लेअरला लागणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन म्हणजेच 15.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो तुम्हाला PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. त्यानंतर याची साईज तुम्ही कमी जास्त करून अशा प्रकारे या ठिकाणी तर आपल्याला तो PNG सेट करून घ्यायचा आहे आणि या PNGची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे. वाढवल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्याच्या आधी तुम्हाला हे जे दोन इफेक्ट ॲड केलेले आहेत किंवा आपण स्टार्टिंगपासून हे इमेज ॲड केलेले आहे त्याला याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे आणि शेके प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे. आता हा मूव्ह इफेक्ट आहे मी इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. इथूनही तुम्ही कॉपी लेअर करून तिथं तुमचा इमेज लेअर बदलू शकता. त्यानंतर हा जो इफेक्ट आहे सेकंड नंबरचा तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे 15.10 या सेकंदाच्या बीटमार्कला आणि 18.23 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो आता क्लिअरली इथं पूर्ण झालेला आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.